नमस्कार. टाटा इंडिकॉम प्रस्तुत गरजा महाराष्ट्र या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमाचा हेतू आपल्याला माहिती आहेच. महाराष्ट्रासाठी योगदान देणाऱ्या संस्थांवर विशेष माहितीपट प्रसारित करणं आणि याच अंतर्गत काही संस्था आपण अशाही पाहिल्या की ज्यांचं उगमस्थान महाराष्ट्रात आहे पण त्यांचं काम चालू आहे पूर्ण देशभरात. पण आज आपण जी संस्था पाहणार आहोत तिने तर या पुढचा टप्पा गाठलाय. या संस्थेच्या कार्याला राज्याच्या किंवा देशाच्या मर्यादा किंवा सीमा घालताच येणार नाहीत. संबंध मानवजातीच्या उत्कर्षासाठीच या संस्थेची निर्मिती, तिची वाटचाल आणि भविष्यातील तिच्या विस्ताराचं सुनियोजन झालेलं आहे. आजच्या युगात देशाची समृद्धी ही तंत्रज्ञान, कच्चा माल आणि भांडवल यांच्यात सहभागातून शक्य आहे. त्यापैकी तंत्रज्ञान हे सर्वात महत्त्वाचं. पण विज्ञानाच्या मूलभूत अभ्यासावर भर दिल्याशिवाय तंत्रज्ञानाची प्रगती अशक्य आहे. डॉक्टर होमी भाभांची ही वाक्य टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेमागची प्रेरणा. So he recognized the need for an institution which will nurture excellence, which will nurture the very best in many fields of science. So he wrote to the Sir Dorabji Tata Trust at that time, spelling out this idea and saying that this is, for a country of the size of India, certainly something we should be endeavoring to do. And the trust responded, with support, and that is how the institute started. एकोणीसशे 45 साली स्थापन झालेली ही संस्था गेली 65 वर्ष देशाच्या विकासात मोलाची भर घालतीये. मुंबईतील कुलाबा येथील 15 एकरच्या जागेत वसलेलं संशोधन केंद्र हे साकारलं गेलं 1954 ते 1962च्या कालावधीत. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. हा प्रचंड मोठा कॅम्पस, अतिशय सुंदर निसर्ग, बाजूला समुद्र, सर्वार्थानं एस्थेटिक सेन्स जपणारी ही वास्तू, जिची सुरुवात मात्र प्रत्यक्षात झाली होती एका छोट्याशा बंगल्यातून. Activity started in a small way, very small way, in his aunt's house. This was in Mumbai, and very small beginnings with a few people grew slowly over the years. At that time, the areas also areas of science that he took up were things like theoretical physics, cosmic ray studies, mathematics, and this is how it started in a small bungalow, in Bombay, and then of course it grew. भारतीय ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीत सध्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येत असलं तरीही या महत्त्वपूर्ण संस्थेची खरी पायाभरणी झाली आहे ती टाटा हाऊसमुळेच. The Atomic Energy Commission has recognized this institute as the sole or the principal center for undertaking fundamental research for the Commission. TIFR ची कार्यपद्धती माहिती करून घेण्यासाठी आपण इथल्या विविध शाखांमधील सध्या सुरू असलेल्या संशोधनाची ओळख करून घेऊया. या विभागात प्रमुखपणे जर बघायचं झालं तर आज कंडेन्स मॅटर फिजिक्स, स्ट्रिंग थिअरी आणि हाय एनर्जी फिजिक्स असे 3 उपविभाग म्हणता येतील. आणि त्या हाय एनर्जी फिजिक्समध्ये तुम्हाला संपर्क साधता यायचा म्हणजे म्हणायचं म्हटलं तुम्हाला कदाचित LHCचं नाव आठवत असेल, लार्ज हॅड्रॉन कोलायडर, जे जिनेवामध्ये काही वर्षांपूर्वी त्याच्या बातम्यांमध्ये चर्चेत होतं आणि तो एक महाप्रयोग आहे आणि इतर खूप साऱ्या देशांचा त्याच्यात समावेश आहे. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की त्या महाप्रयोगाचा आणि या महासंगणकाचा नेमका संबंध काय. तर तुम्हाला हे मी आठवून द्यायचा प्रयत्न करतो की त्या महाप्रयोगामध्ये जगाच्या सुरुवातीच्या वेळचे विश्वाचं उत्पत्ती एका महास्फोटात झाली आणि त्या महास्फोटाच्या नंतर सुमारे 10 ते 20 मायक्रोसेकंदात जशी परिस्थिती होती तशी परिस्थिती त्या प्रयोगांमध्ये केल्या जाईल आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या संशोधनानंतर आपल्याला कळेल की आपलं विश्व त्यावेळेला कसं होतं. ही एक कल्पना त्याच्यामध्ये आहे. त्यावेळेचं जे तापमान होतं ते इतकं जास्ती होतं की त्या तापमानाच्या सुमारास आपल्या आसपास आज जे दिसतं पृथ्वी, सूर्य, आपले माणसं सगळे पृथ्वीवरची काही त्यावेळेला नव्हतं. अगदी अणू, रेणू आणि प्रोटॉन सुद्धा नव्हते. कारण त्यावेळेला जे तापमान होतं ते 1 महापद्म म्हणजे 1 लाख कोटी
एवढं अंश डिग्री सेल्सिअसमध्ये होतं आणि त्या तापमानाला अगदी प्रोटॉन सुद्धा वितळून जातो. त्याचे जे मूलकण असतात क्वार्क्स, ते क्वार्क्स आणि ग्लुऑन मिळून क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा नावाचा पदार्थ पूर्ण अख्ख्या विश्वामध्ये त्यावेळेला पसरलेला असतो. त्या पदार्थाचे गुणधर्म काय, त्या गुणधर्मांमुळे आपल्याला कशा रीतींनी आपलं जग शेवटी थंड झाल्यावर तयार होतं, हे सगळं जर कळायचं असेल तर तुम्हाला जबरदस्त कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. आणि ही जबरदस्त कॅल्क्युलेशन करण्यासाठी जगभर अनेक प्रकारचे लोक अनेक प्रकारच्या कल्पना घेऊन, त्यांचे स्वतःचे संगणक घेऊन, त्याचा उपयोग करून ते कॅल्क्युलेशन्स करायचा प्रयत्न करतात. तशाच प्रकारचा एक प्रयत्न आमच्या इथे पण या IBM ब्लू जीनमध्ये होतो. या ब्लू जीनमध्ये अत्याधुनिक असं एक तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या संदर्भात तुम्हाला सांगायचं झालं तर साधारण एक PC ज्याच्यामध्ये एक प्रोसेसर असतो, मेमरी असतो, मदरबोर्ड असतो, ते सगळं या छोट्या स्वरूपात करून याच्यामध्ये हा एक असा बोर्ड बनवलेला आहे. याच्यात याचा प्रोसेसर आहे, या मेमरी आहेत आणि खूप उष्णता झाल्यानंतर त्या प्रोसेसर त्याला थंड करायसाठी म्हणून हा मोठा जो आहे हा त्याचा तांब्याचा ब्लॉक फक्त त्याला थंड करण्यासाठी आहे. अशा प्रकारचे 1024 प्रोसेसर्स याच्यामध्ये आहेत. न्यूक्लिअर ॲटॉमिक सायन्स हा TIFR मधील मूलभूत संशोधनाचा एक मुख्य विभाग. ह्या भागात आता इथे आपला जो महत्त्वाचं मशीन आहे ते आहे सुपर कंडक्टिंग लिनियर ॲक्सेलरेटर. इथे 2 ॲक्सेलरेटर आहेत आणि त्यातला हा जो एक आहे पेलेट्रॉन ॲक्सेलरेटर आणि दुसरा आहे सुपर कंडक्टिंग लिनियर ॲक्सेलरेटर. सुपर कंडक्टिंग लिनियर ॲक्सेलरेटर हा प्रोजेक्ट कम्प्लिटली संपूर्णतः भारतामध्ये बनवलेला आहे. हा TIFR आणि BRCचा संयुक्त प्रोजेक्ट होता, दोघांनी मिळून केलेला. प्रोफेसर RG पिल्ले यांच्या लिडरशिपखाली हे प्रोजेक्ट संपूर्ण करण्यात आलं. जवळजवळ 10-12 वर्ष त्याच्यावर रिसर्च करण्यात आला. हा देशातला सगळ्यात पहिला हेवी आयर्न सुपर कंडक्टिंग ॲक्सेलरेटर आहे. न्यूक्लिअर फिजिक्स संशोधनाचा मेन उद्देश असा आहे की आपल्याकडे युनिवर्समध्ये सगळ्यातले जरी आपण अणू म्हटलं तरी अणूमधलं अणुकेंद्रक हे वजनदार भाग आहे, त्याच्या बाजूचे इलेक्ट्रॉन्स असतात ते हलके असतात. तर या अणुकेंद्रकाची रचना समजून घेणं, त्याचा आपल्या युनिवर्सच्या उत्क्रांतीशी काय संबंध आहे ते समजून घेणं, या दृष्टीने काही प्रयोग आम्ही करतो. तर एक महत्त्वाचा मुद्दा जसा आहे की युनिवर्समध्ये म्हणजे वेगवेगळ्या स्टार्स, आपल्याला सूर्यापासून जी ऊर्जा मिळते त्याच्यात ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया होतात त्या प्रक्रियांचा अभ्यास आपण इथे करतो. त्यामुळे ह्या प्रयोगांचा आपल्याला फायदा अशासाठी होणार आहे की वेगवेगळे एलिमेंट्स कशी तयार झाली, युनिवर्सची उत्क्रांती कशी झाली हे आपल्याला कळू शकतं. दुसरा फायदा असाही आहे की न्यूक्लिअर मेडिसिन आता आपण बऱ्याच गोष्टीसाठी ट्रीटमेंट वापरतो, त्याच्यासाठी वेगवेगळे आयसोटोप्स वापरतात, कॅन्सरच्यासाठी म्हणा किंवा कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. या गोष्टीसुद्धा मूलभूतपणे या संशोधनातून आलेल्या आहेत. न्यूक्लिअर फिजिक्स आणि ॲटॉमिक फिजिक्स यातल्या वेगवेगळ्या विषयांवर इथे संशोधन केलं जातं. अशा प्रकारच्या प्रयोगांसाठी लिक्विड हिलियम तसंच लिक्विड नायट्रोजनची आवश्यकता असते. हिलियमचं द्रवीकरण या संस्थेत 1961 पासून सुरू आहे. इथे 2 प्रकारचे क्रायोजेनिक द्रव तयार केले जातात. जपानमध्ये जे बुलेट ट्रेन वगैरे आहे ह्या प्रिन्सिपलवर चालतात. ह्याला मॅग्नेटिक लॅव्हिटेशन प्रिन्सिपल म्हणतात किंवा मेझनर इफेक्ट म्हणतात. हा हाय फील्ड मॅग्नेट्सचा ट्रॅक आहे. ह्याच्यावरती आपण स्पेसर ठेवले आणि सुपर कंडक्टर ठेवला. हा सुपर कंडक्टर आपण लिक्विड नायट्रोजन टेम्परेचरला थंड केला की तो सुपर कंडक्टर होईल. तर ट्रेन आपली धावण्यासाठी तयार झाली. जेव्हा ट्रॅक एंड होतो तेव्हा ती ऑटोमॅटिकली स्टॉप होते आणि रिटर्न येते. जर अशी ट्रेनला पाडण्याचा प्रयत्न केला तरी पडत नाही. जर मी ट्रॅक तोडला तर ट्रेन पुढे जात नाही. ट्रेन आणि ट्रॅकमध्ये कुठेही फिजिकल कॉन्टॅक्ट नसतं, त्याच्यामुळे आपण जस्ट स्मॉल पुश जरी दिला, छोट्या फोर्सने ट्रेन खूप स्पीडने जाऊ शकते. आणि ट्रॅक डिसलोकेट झाले, ट्रॅक तुटले तरी ट्रेन डिरेल होत नाही. TIFR मधील काही लॅब्स या नॅशनल फॅसिलिटी म्हणजे राष्ट्रीय सुविधा आहेत. देशातल्या इतर संशोधकांसाठी त्या खुल्या आहेत. हे संशोधक इथे येऊन त्यांचं संशोधन करू शकतात.
अशा प्रकारच्या सुविधा पुरवणं हे देखील एक सर्वात महत्वाचं योगदान आहे. जगभरातील अनेक वैज्ञानिक तसंच विद्यार्थी यांचं TIFR हे एक आकर्षण केंद्र असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही एक संस्था अशी